नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पॅक हाऊस योजना म्हणजेच की आता पॅक हाऊस म्हणजे काय? शेतातले आपले फुले, फळे, भाजीपाला काढल्यानंतर काही साठवणे, प्रतवारी करणे, पॅकेजिंग करणे व यासाठी जे मीटर बाय 6 मीटर आकाराची वस्तू बांधतो त्याला पॅक हाऊस असे बोलले जाते. परंतु आता कसं आहे की पॅक हाऊस जी आहे ती पॅक हाऊसची योजना व अनुदान किती रुपये मिळणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता नवीन गाईडलाईन्स प्रमाणे पॅक हाऊसला फार्म गेट व पॅक हाऊस सुद्धा असं म्हटलं जातं. कृषी विभागाकडून 2 लाख रुपये एवढी सबसिडी असते. पॅक हाऊस म्हणजेच की गाईडलाईन प्रमाणे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाने फार्म गेट पॅक हाऊस महाराष्ट्रात म्हणजे सूचना 2025-26 करता प्रसिद्ध केली आहे. म्हणजेच की आता पॅक हाऊसचा उद्देश काय आहे? उत्पादित आणि फळे, फुले, भाजीपाला हे नुकसानीपासून वाचवण्यासाठी व तात्पुरते साठवण्यासाठी पॅक हाऊसचा उपयोग केला जाते. काही नाशवंत असतो त्यासाठी नाशवंत मालाचे जे आयुष्य कमी असते त्यासाठी व्यवस्थित पॅक हाऊसमध्ये ठेवणे व आकारमान कसं असावं, लांबी 9 मीटर व 6 मीटर प्रमाणे सर्वसाधारण 30 फूट लांबीचा आणि 20 फूट रुंद एवढा आकारमानाचं हे पॅक हाऊसचं बांधकाम असतं. एक एंट्री गेट असतं, मेन गेट असतं. हे पॅक हाऊसचं आकारमान असतं. पॅक हाऊसची साठी सर्वसाधारण जे आपल्याला खर्च येतो तो 4 लाख म्हणजेच की 8,000 एवढा ग्राह्य खर्च धरला जातो. परंतु कधी कधी 5 लाख सुद्धा येऊ शकतो. परंतु शासकीय हे खर्च 4 लाख म्हणजे येतो. परंतु जर 50% 2 लाख रुपये एवढे आपल्याला अनुदान हे या ठिकाणी मिळलं जातं. परंतु पॅक हाऊससाठी 2 लाख रुपये या ठिकाणी अनुदान हे अनिवार्य आहे. व अनिवार्य घटक कोणते आपण बघणार आहोत की क्रॉकेट शेड आवश्यक आहे. त्यानंतर चलित हाताळणी ट्रॉली, त्यानंतर ओजन करण्यासाठी वजन काटा, कॅरेट्स व काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या अनिवार्य आहे. यामध्ये प्रकल्पामध्ये धाव्या लागतात बरोबर. म्हणजे की ऐच्छिकमध्ये आपण विद्युत पंखे बसवू शकतो, त्यानंतर AC बसवू शकतो. आपल्या स्वइच्छेने आपण यामध्ये जे लागले ते आपल्याला बसवू शकतो. मॅक्झिमम खर्च 4 लाख आणि अनुदान 50%. पॅक हाऊस जे आहे ते मॉडेल हे आहेत. परंतु मुख्यतः गाईडलाईन्स जे 4 मॉडेल आहे परंतु दिलेले आहे. म्हणजेच की आपल्याला महाराष्ट्रामध्ये विविध हवामान जे गडचिरोली झाले, कोकण झाले यामध्ये हवामानानुसार वातावरणानुसार हे 4 मॉडेल आहे. त्यापैकी आपल्याला जे मॉडेल लागतं ते आपण चूज करू शकतो. म्हणजेच की आता पावडर कोटिंगची शेड आहे ती शेड थोडा खर्च जास्त आहे. 30 मॉडेल आहे. तिसरं मॉडेल जे आहे ते आयरन रॅपिंग सीट आहे. तो चिरा स्टोन म्हणजे की दगडामध्ये बांधकाम असतं. याचा पायाचा खर्च 5,84,000 एवढा येतो. चौथा घटक म्हणजेच की मॉडेल आहे. तर मॉडेलपैकी आपण निवडू शकतो की विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणे पॅक हाऊस आपण यामध्ये बनवू शकतो व जे आपण चूज करू शकतो की आपल्याला कशा प्रकारे बनवू शकता. व सरकारची जी रक्कम आहे आपल्याला स्वखर्चानं त्या रक्कमच्या व्यतिरिक्त जर लागली तर आपल्या स्वखर्चानं आपण हे भरावं लागतं. धन्यवाद.